सर्वांना माझा सप्रेम नमस्कार, शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आजच्या दिवसातील हा चौथा सामना बीबी स्पोर्ट इताडी विरुद्ध एमडी स्पोर्ट आमनेपाडा या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाने टॉस जिंकलं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि या ठिकाणी इन्व्हाइट केलेला आहे बीबी स्पोर्ट इताडी संघाला फलंदाजीसाठी. सलामी जोडी खेळपट्टीवर निवृत्ती आणि रोशन आणि रामकृष्ण आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय, पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्यातून पाहतो की फलंदाज थोडंसं बीट होतं निवृत्ती. आज नक्कीच आपण जर विचार करता नक्कीच इताडे गावावरून दोन संघ आपल्याला पाहायला मिळाले, परंतु नक्कीच जानू स्पोर्ट इताडे संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेच्या बाहेर मात्र झाला. परंतु बीबी स्पोर्ट इताडे संघ पाहूया कशा प्रकारची कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून साकारतोय. प्रति 5 षटकांचा सामना, पहिल्या पॉवर प्ले षटक इथे मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडंसं या ठिकाणी जागा बनवली, कव्हर पॉईंट डोक्यावर अतिशय चेंडू वेगाने निघून जातोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करताय, परंतु शेवटच्या षटकी चेंडूचा विजय पहिला चौकार या ठिकाणी आपल्याला निवृत्तीच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान ग आई तुझं ते फुलं साजतय फुलाले डोंगरान ग फुलाले तर चेंडू जर पाहिला तर पूर्णपणे ओरपीच चेंडू तर परंतु नक्कीच मिडलिंग चांगली झाली नाही, पूर्णपणे ताकद रोशनने झोकली नाही आणि त्याचमुळे पाहतो की लॉंगांच्या दिशेने मात्र रोहनच्या माध्यमातून अतिशय सहजसोपा झेल टिपण्यात आला. तर नक्कीच पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी एक गडी मात्र प्राप्त केला रामकृष्णने आणि 10 षटका खर्च केला आपल्या या पहिल्याच ओव्हरमध्ये, फक्त 7 धावा. 5 षटकांचा सामना इथे मात्र पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसातील अंतिम सामना असणार आहे आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले विरुद्ध दत्तगुरुबा चौदरपाडा. या दोन्ही संघाने सुद्धा सज्ज राहायचं आहे पुढील सामन्यासाठी. तर दुसरं पिटीचं षटक इथे मात्र पाहायला मिळालेलं, दुसरं पावरपती षटक पाहायला मिळतोय आपल्याला. या ठिकाणी गोलंदाज सज्ज होते रोहन जाणे
सुंदर झेल टिपला लॉंगाच्या दिशेने आउटफील्डमध्ये आणि गोलंदाजीमध्ये पाहूया कशा प्रकारचं कार्य करतोय आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज वन डाऊनला येतोय केतन. राट्या मारतो विकेट आपल्या षटकाला सुरुवात करतोय. कुटप्याचा चेंडू पुल करतोय तसेच जबरदस्त फटका चेंडू निघून जाईल मिड विकेटच्या बाहेर. पंचांचा इशारा. पाहूया षटकार आहे की चौकार आहे. षटकार. येस ओके. संतोष पाटील होते मिड विकेटला परंतु निकित त्यांनाही कोणत्याही प्रकारची संधी मात्र उपलब्ध नव्हती चेंडू अडवण्यासाठी. कारण फटक्यामध्ये टायमिंग चांगलं होतं, ताकद पूर्णपणे झोकली आणि जे अंतर हवं होतं ते अंतर सुद्धा मात्र ठिकाणी योग्य ते प्राप्त केलं केतनने. आपलं वैयक्तिक अकाउंट षटकाराने खोललं आणि धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते या बेबी स्पोर्ट इताडे संघाची 1 गडी बाद 13 धावा. पहिल्या चेंडू पाहिलं तर खुट्टप्पाचा चेंडू त्यावर जबरदस्त प्रहार पाहायला मिळतो या फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र उजव्या स्टीवर चेंडूची पैकी पाहायला मिळते परंतु निकीच चेंडू स्वेर आहे. पंच आमच्याकडे वळता येतं वाईटचा इशारा. थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय, दबाव पाहायला मिळतोय परंतु कमबॅक करण्याची धमक आहे या गोलंदाजामध्ये. धमक पाहिली तर पूर्णपणे चमक सुद्धा आहे कारण आपण पाहिलेले आहे की मागील 2-3 सत्रापासून खूपच छान खेळ आपल्या गावासाठी खेळतोय रोहन. तशाच प्रकारे खेळ मात्र या मॅचमध्ये मात्र रोशनला मात्र सादर करावा लागेल. इथे माझा फुलटॉस चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे दिशा देतो या बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू माझा ट्रॅव्हल होतो या 2 क्षेत्रशे चेंडूचा पाठलाग करतायत. ज्यावेळी चेंडूला उत्तूर्ण फेकतायत तत्पूर्वी मात्र फलंदाजाने 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. पहिल्या षटकाच्या दृष्टीकडून हा षटक कुठेतरी इताडे संघासाठी लाभदायक ठरतोय कारण या षटकामध्ये थोडंसं वेगाने धावा येत असताना इताडे संघासाठी धावसंख्या पहिल्या तर 1 गडी बाद 16. अनेक ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धा सुरू आहेत परंतु ही स्पर्धा जर पाहिली तर नक्कीच पूर्ण चर्चितातली स्पर्धा पाहायला मिळते. गणेश बजागे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आपण. फुलटॉस चेंडू होता नक्कीच असं वाटतं की या फुलटॉस चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळेल परंतु नक्कीच कोणत्याही प्रकारचं कनेक्शन मात्र बरोबर झालं नाही. हलक्या तरी चेंडू मात्र पाहिला तर बॅटला स्पर्श झाला आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाजांना एक धाव घेण्याची संधी निर्माण झाली होती. पंतांची कामगिरी सुद्धा पाहिली तर या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय उल्लेखनीय पाहायला मिळते. पंच गोकुल पाटील सर असतील, पंच कृष्णा केणी सर आहेत, त्याचप्रमाणे शकील कोटी सुद्धा आपण पाहतो BC4 जे एक नामांकित पंच आहेत. तर ही त्रिमूर्ती या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच चांगला कार्य करताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू लांब लचक षटक आतापर्यंत नक्कीच आपण पाहतोय की आतापर्यंत पाहिलं तर 2 स्वेर चेंडू इथे मात्र गोलंदाज रोहनने हाताळले. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 18 या धावसंख्येवर रोशन बांधवण्या पाहिले तर फक्त 2च धावांचा आपल्या संघाला योगदान दिलं. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत होता परंतु निकेश शॉर्ट टर्मला चूक पाहायला मिळते. तसे वेगाने चेंडू निघून जातो या थर्ड मॅन सीमेरेषा येतो या चौकार. संकेतकडे मात्र या ठिकाणी चूक झालेली आहे कारण संकेतकडे सुद्धा आपण जर पाहिलं तर अनेक वर्षाचा अनुभव आहे परंतु निकीच या ठिकाणी चूक पाहायला मिळाली आणि परिणामस्वरूपी आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी चौकार प्राप्त केला फलंदाज निवृत्तीने. रोहन पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अतिशय चांगला संपर्क आणि चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार. पंचांचा इशारा. षटकार. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ग तरतय रुपेरी. काय फटका पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. पूर्णपणे क्रिकेटची नजाकत क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अतिशय देखणा षटकार पाहतोय आपण आणि कुठेतरी हा मात्र खूपच महागडा षटक MD स्पोर्ट आमनेपाडा संघाच्या दृष्टीकोन आपण पाहू शकतो कारण धावांचा वेग फारच इथे मात्र वाढताना तब्बल 28 धावा धावफलकावर कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावा आले होते आणि आतापर्यंत रोहन 21 धावा खर्च करतोय. अजून एक मोठा फटका ओव्हर पिच चेंडू लॉफ्टेड फटका चेंडू जातोय वाडी स्लॉंग आणि सीमेरेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक. हा येतो दुसरा षटकार. काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांगतो
माझ्या मनात काय घडतंय. परंतु फलंदाजे मनामध्ये काय चाललंय नक्की ते फलंदाजालाच माहिती असेल. काय फटकेबाजी पाहायला मला ते निवृत्तीकडनं. आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकारे साने मात्र 21 धावांवर केलं आणि एकूण सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावर, म्हणजे जे 2 षटके होती पॉवर प्लेची त्याचा पुरेपूर लाभ उचलला फलंदाजाने. आणि येणार 3 षटकांमध्ये पाहूया काय घडतं. गोलंदाज कमबॅक करतील का, चांगली गोलंदाजी साकारतील का, तर आपण ऐकूया पुन्हा एकदा या पहिल्या इनिंग्समध्ये माझे सहकारी समालोचक अजय गर्ते यांना. थँक्यू. थँक्यू सो मच योगी पाटील. अतिशय दमदार बॅटिंग आतापर्यंत. 2 षटकांमध्ये 34 धावा झालेल्या आहेत. 34 प्रतिषटक 17च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. बीबी स्पोर्ट्स इताडे टीमच्या माध्यमातून. इताडे संघ चांगला सराव करतोय आणि त्याचंच प्रात्यक्षिक आता मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय. सरावानेच कुठलाही माणूस परिपूर्ण होत असतो. तुमच्याकडे चांगला सराव असेल तर क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चितच यशाच्या उंच शिखरावर तुम्ही पोहोचू शकाल. नवीन षटक सुरू करण्याच्या तयारीत गोलंदाज रामकृष्ण काकडे. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली, फक्त 7 धावा खर्च केल्या. मात्र दुसरं षटक रोहनचं फारच मागणं पाहायला मिळालं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय केतन. हा बॉल डाव्या एष्टीच्या बाहेर निघून जातोय. अवांतर धाव मिळणार आहे. यस, वाईटचा इशारा येतोय पंचांचा. थोडंसं प्रेशर कदाचित आता रामकृष्णवर देखील असणार आहे, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी प्रेशर निर्माण केलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांवर, ते प्रेशर जे दडपण होतं ते झुगारून दिलंय बॅट्समन निवृत्तीनं आणि जबरदस्त फटकेबाजी केली. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा डाव्या एष्टीच्या बाहेर. पहा, पहिल्या ओव्हरमध्ये अफलातून गोलंदाजी करणारा गोलंदाज देखील आता चुका करतोय. वारंवार वाईट चेंडू ते देखील डाव्या एष्टीच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या भर पडते. धावसंख्या 36 धावा. खूप मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय या पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये बीबी स्पोर्ट्स इताडे संघाला. ॲज अ स्कोरर आता कॉमेंट्री बॉक्समध्ये कुणाल दिगाडकर, डॅशिंग पर्सनॅलिटी, हार्दिक स्वागत आहे आपलं. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर हवेत आहे आणि पॉइंटला सहज साधा सरळ सोपा झेल. फलंदाज फेल. स्वागत आहे आपलं. विड्थ होती उजव्या एष्टीच्या बाहेर. 2 वाईट चेंडू टाकल्यानंतर हा बॉल थोडा चांगला पाहायला मिळाला. तरी देखील जागा होती, हात उघडण्याची संधी होती, कट केला, परंतु गॅप शोधता आला नाही. अफिश फटका होता आणि पॉइंटच्या दिशेनं फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. स्ट्रेट टू द फिल्डर इट वॉज. आणि फलंदाज बाद होतोय केतन बाद होण्यापूर्वी 9 धावांचं योगदान दिलं एका षटकाराच्या सहाय्यानं. नवीन बॅट्समन मुसा देखील असा फलंदाज आहे जो चेंडूला चांगला ठोसा देऊ शकतो आणि त्या चेंडूचा भुसा पाडू शकतो. क्षमता आहे. मजबूत देहयष्टी असलेला फलंदाज. जास्त प्रेशर देखील नसेल. चांगली धावसंख्या उभी केली संघानं आणि पहिल्याच बॉलवर लॉफ्ट केलाय. वाव, व्हॉट अ शॉट. लॉंग ऑनच्या वरून दणदणीत षटकार. पहिलाच बॉल अगदी पर्वणी होती. ओव्हरपिच बॉल. यॉर्कर टाकण्याचा खरं तर प्रयत्न, मात्र यॉर्कर मिस झालाय. ओव्हरपिच झाला बॉल आणि त्याला लॉफ्ट केलं समोरच्या दिशेनं. लॉंग ऑन सीमारेषा अगदी सहज क्लिअर केली आहे. हेच वैशिष्ट्य आहे बॅट्समन मुसाचं, जो चेंडूचा चांगलाच भुसा पाडू शकतो आणि पहिल्याच बॉलवर त्याने ते करून देखील दाखवलेलं आहे. षटकार येतोय मुसाच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या गरुड जप घेते 42 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 42 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही तिसरं षटक सुरू आहे. यानंतर देखील 2 षटकांचा खेळ व्हायचा आहे. बीबी स्पोर्ट्स इताडे संघाच्या इनिंग्समध्ये कुठेतरी असं वाटतंय की 70+ धावसंख्या कदाचित प्रथमताच आज आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन रामकृष्ण. हो, यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर अचानकपणे बॉल उसळला होता आणि फलंदाजाला चकित केलं या बॉलनं. गुड कमबॅक डिलिव्हरी. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. खरं तर रामचंद्रची हाईट आपण पाहिली तर चांगलीच हाईट आहे, डिसेंट हाईट आहे आणि त्यामुळे त्याला एक्स्ट्रा बाउन्स मिळू शकतो, जो मागच्या बॉलवर पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओर द विकेट. यावेळेस थोडा दुरून खेळण्याचा प्रयत्न. पायांमध्ये जास्त हालचाल नाहीये. चेंडूच्या लाईनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे बीट झालाय फलंदाज मुसा
षटकार पहिल्या बॉलवर खेचलाय, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाज रामकृष्ण धारदार गोलंदाजी करताना दिसतोय. आपला अनुभव आता मात्र पणाला लावण्याचा प्रयत्न, त्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पहिल्या ओव्हरमध्ये खूप इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती, फक्त 7 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केला होता. हे षटक थोडंसं मागणं. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल केलाय, टॉपेज आहे, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉल निघून जातोय. आउटफील्ड मध्ये 2 धावा घेण्याची संधी असेल. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर चेंडूवर पोहोचला होता, चांगली फिल्डिंग, परंतु 2 धावा या दरम्यान कंप्लीट केल्या जात आहेत. ह्या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या धावसंख्येवर, या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे आणि अजूनही 2च गडी बाद झालेले आहेत. सुस्थितीत बीबी स्पोर्ट्स इताडे संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळे विरुद्ध दत्तकृपा चौदरपाडा. दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना विनंती करतोय, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. हे षटक थोडस लांबलंय. यावेळेस शॉर्ट आर्म पोल चेंडू हवेत आहे, चांगला फटका, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर येईल बॉलवर, संतोष आहे त्या ठिकाणी, अतिशय उत्कृष्ट दर्जाचा फिल्डर. पहा किती चांगला थ्रो संतोषचा पाहायला मिळतोय. कितीतरी वर्ष झाली क्रिकेट खेळतोय, परंतु अजूनही त्याच प्रकारचं फिटनेस आहे जे साधारणतः आपण 14-15 वर्षांपूर्वी पाहायचो, आणि तशाच प्रकारची फिल्डिंग आज देखील पाहायला मिळते. फक्त सिंगल आली या बॉलवर. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रति षटक 15च्या सरासरीनं धावा जोडताना आपण पाहतोय बीबी स्पोर्ट्स इताडे संघाला. धावसंख्या 2 बाद 45. या स्पर्धेला सकाळच्या सत्रामध्ये आज आपण सुरुवात केली. सावरदेव चषक 2020 किरवली भिवंडी. पहिला सामना आपण पाहिला होता एसआर वैजोळी विरुद्ध आई गावदेवी यवई संघानं सहज तो सामना जिंकला. त्यानंतर जानू स्पोर्ट्स इताडे संघानं चांगली सुरुवात केली होती. जय बजरंग भावाळी संघाविरुद्ध गोलंदाजीमध्ये मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये नवोदित गोलंदाजाला चेंडू देण्यात आला आणि त्या षटकामध्ये अनंतानं 3 षटकार लगावले आणि जय बजरंग भावाळी संघानं मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी देखील केली आणि तो सामना जिंकला. अचानक देवा स्पोर्ट्स जानवळ विरुद्ध देवा स्पोर्ट्स वाकीपाडा असा सामना आपण काही वेळापूर्वी पाहिला. त्या मॅच मध्ये मात्र थरार निर्माण झाला होता, परंतु सरती शेवटी शेवटच्या बॉलवर मॅच जिंकली ती म्हणजेच अचानक देवा स्पोर्ट्स जानवळ संघानं. प्रथम बॅटिंग करत असताना त्यांनी 53 धावा जोडल्या होत्या आणि त्या धावांचा पाठलाग सक्सेसफुली करता आला नाही वाकीपाडा टीमला. सध्या चालू असलेला सामना आपण पाहतोय बीबी स्पोर्ट्स इताडे विरुद्ध एमडी स्पोर्ट्स आमणेपाडा. आमणेपाडा आणि किरवली या 2 गावांच्या दरम्यान स्थित असलेलं हे जय भोलेनाथ क्रिकेट ग्राउंड, जिथून हे थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळतंय. या स्पर्धेचे पुरस्कर्ते ज्यांचा फोटो स्क्रीनवर तुम्हाला डावीकडे दिसतोय, सन्माननीय गणेश बजागे आणि त्यांचे सुपुत्र, त्यांच्या जोडीला देखील त्यांचे देखील पिक्स आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत, प्रसाद आणि भावेश. प्रसाद यांचा उद्या वाढदिवस आहे, तो देखील या ठिकाणी सेलिब्रेट केला जाईल. संकेतचा पहिला बॉल खोलवा टप्प्याचा खोदून काढलाय. वायडिश मिडॉनला चांगला प्रयत्न, हाताला स्पर्श केल्यानंतर बॉल पाठीमागे लॉंगॉनच्या दिशेने जातोय आणि त्यामुळेच आता दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. संकेत एक चांगला गोलंदाज आहे, ज्याच्याकडे चांगला वेग आहे आणि शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी देखील बऱ्याचदा त्यांनी चांगली केलेली आहे. परंतु प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते. पहिली स्पर्धा या असोसिएशनची आपण आमणे येथे पाहिली होती, ती खेळपट्टी आणि या खेळपट्टीमध्ये खूप मोठा फरक आहे. तिथे गुडलेंथवर बॉल टाकला की तो खाली राहायचा, येथे गुडलेंथवर बॉल टाकला की तो चांगल्या पद्धतीने बॅटवर येतोय. धावा जास्त होत आहेत या ठिकाणी. यावेळेस जबरदस्त पुल अँड सक्सेसफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गोल. पंचांचा इशारा अजूनही आलेला नाही. पाहूया चौकार आहे की षटकार. आणि हा षटकार जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. सुरुवातीला आपण निवृत्ती याची जबरदस्त फटकेबाजी पाहिली आणि मागच्या षटकापासून मुसा चेंडूवर तुटून पडतोय. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. आपटी दिली होती चेंडूला, मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल असताना देखील त्याला खेचलंय डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्यातून 6 धावांसाठी एक फ्लॅट षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या खूप वेगानं पुढे सरसावली, 53 वर जाऊन पोहोचले. 53 रन्स ऑन द बोर्ड. जुना चेंडू द्यायचा आहे. 4थं षटक सुरू आहे. नेक्स्ट मॅच तुमच्या स्क्रीनवर दिसते. आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळे वर्सेस दत्तकृपा चौदरपाडा. आणि ह्या 2 टीम्सना देखील प्रथमतःच आपण या असोसिएशन मध्ये खेळताना पाहणार आहोत.
असोसिएशन मध्ये सुरुवातीला जेवढ्या टीम्स होत्या त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि ही खूप चांगली बाब आहे या असोसिएशनसाठी. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अजूनही जास्तीत जास्त टीम्स या असोसिएशन मध्ये येतील आणि त्या सर्वांचं स्वागत केलं जाईल ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. एक चांगली संकल्पना या असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य मदन दत्तू जाधव अर्थात MD साहेब आणि त्यांचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून खूप डिसिप्लिन क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते आमने लोणार परिसरामध्ये. संकेतचा पुढचा बॉल यावेळेस ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ हाय बॅक क्लिपने ड्राईव्ह केला आणि यावेळेस मात्र धावचीतची संधी गमावली गेली आहे. मुसाची शरीरयष्टी पाहिल्यानंतर निश्चितच असं वाटतंय की सिंगल ती देखील सर्कलच्या आतमधून घेणं फार कठीण असेल, परंतु जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स देखील दाखवली. याआधी 2 धावा देखील त्याने पळून पूर्ण केल्या होत्या. म्हणजेच काय तर मोठमोठे फटके देखील खेळतोय आणि रनिंग बिटवीन द विकेट्सवर देखील चांगलं लक्ष त्याने दिलेलं आहे आणि त्यामुळेच एक चांगली इनिंग्स आतापर्यंत मुसाच्या माध्यमातून. धावसंख्या 54. यावेळेस एज लागली वरची कडा आणि चेंडू विकेट किपरच्या वरून शॉर्ट फाईन लेगला देखील बीट करून लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. निवृत्तीने खूपच प्रभावित केलंय. 3 चौकार आणि 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 25 धावांवर खेळतोय. क्वार्टर सेंचुरी पूर्ण झाली आहे निवृत्तीची. फक्त 7 बॉलचा सामना केलाय. स्लोअर डिलिव्हरी चेंज ऑफ पेस आहे परंतु दिशा देखील चेंज झाली आहे, भरकटली गेली आहे दिशा. वाईटचा इशारा केलाय पंच कृष्णा केणे यांनी. वातावरण तापलंय, फलंदाज देखील तापलेत. मुसा आणि निवृत्ती एक चांगली पार्टनरशिप, क्विक पार्टनरशिप. धावसंख्या 59. संकेत VIP एंड कडून गोलंदाजी करतोय. लोअर फुल टॉस ऑन साइडला स्लॉक केलाय फिल्डर चेंडूच्या खाली. संतोष, ओ यावेळेस संतोष कडून देखील चूक झाली आहे. काय घडतंय? फार क्वचित ज्या खेळाडूच्या माध्यमातून चुका होत असतात आउटफील्ड मध्ये, अगदी अशक्य प्राय झेल ज्याने आपल्या करिअर मध्ये टिपलेले आहेत त्या फिल्डर कडून सहज सोपा झेल सुटताना दिसतोय. आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो, कधी काय घडेल याचा नेम नाही. दरम्यान या बॉलवर 2 धावा कंप्लीट केल्यात फलंदाज निवृत्तीनं. निवृत्ती पोहोचलाय 27 वर. संघाची धावसंख्या 61, फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यात. बीबी स्पोर्ट्स इताडे संघाच्या फलंदाजांनी काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत केली आहे. संकेत पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. हा बॉल यॉर्कर टाकायचा होता परंतु डाव्या एष्टीच्या बाहेर दिशा भरकटली गेली आहे. हे षटक देखील थोडंसं लांबलंय, मागचं षटक देखील थोडं लांब लचक पाहायला मिळालं होतं, त्यामुळे जास्त वेळ देखील आता खर्च होताना दिसतोय. आणि जी इनिंग्स आहे 5 षटकांची ती संपता संपेना असं दृश्य मैदानामध्ये. धावसंख्या 62, 62 धावा. ऑन साइडला दूरवर पसरलेला विखुरलेला असं क्षेत्ररक्षण आहे ज्यामध्ये 4 खेळाडू सीमारेषेवर, ऑफ साइडला 1 खेळाडू सीमारेषेवर. 3 सर्कलच्या आतमध्ये. वाव, व्हाट अ ब्युटिफुल ड्राईव्ह. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार. सुंदर उंच बॅकलिफ्ट आहे आणि अगदी वेळेवर बॅट खाली आणली. ओव्हरपिच बॉल होता, ड्राईव्ह केला, जमिनीला घासत पुसत चेंडू निघून गेला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी दिलखेचक फटका निवृत्तीच्या बॅटमधून. निवृत्तीचा हा 4था चौकार आहे. 2 षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलेत. एकूण 31 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय. सलामीचा फलंदाज आहे आणि काय छान बॅटिंग बीबी स्पोर्ट्स इताडी टीमसाठी त्यांनी केली आहे. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या 2 बाद 66. सावरदेव चषक 2020 भावी स्पोर्ट्स किरवली संघाचं हे आयोजन. या स्पर्धेचे प्रणेते पुरस्कर्ते सन्माननीय गणेश बजागे यांच्या माध्यमातून आपल्याला ही जबरदस्त भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा किरवली गावामध्ये पाहायला मिळते. आणि ग्रामस्थ मंडळ किरवलीचं देखील त्यांना चांगलं सहकार्य. खूप प्रेशर मध्ये दिसत आहेत MD स्पोर्ट्स आमणेपाडा संघाचे खेळाडू. MD स्पोर्ट्स खरं तर एक मोठं नाव आहे आमणे लोणार परिसरातील, परंतु नावाला साजेसा खेळ, साजेशी गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजांना करता आलेली नाही. सुरुवात चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च झाल्या होत्या, 1 गडी बाद झाला होता. मात्र त्यानंतर फलंदाजांनी जो पलटवार केलाय विशेषतः निवृत्तीनं, त्याला तोड नाहीये आणि मुसा देखील खूप चांगली साथ त्याला देतोय.
चांगला अनुभव आहे या दोन्ही फलंदाजांकडे आणि सध्या चांगल्या प्रॅक्टिसमध्ये देखील आहेत, त्यामुळे चांगला खेळ करतायत. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज अनिकेत, फुल टॉस बॉल, अनिकेतचं स्वागत, उंचच उंच सुरेख फटका, षटकार. तगडा तगडा फलंदाज आहे आणि तगडे फटके खेळतोय मुस्सा. खरोखरच चेंडूचा त्याने अक्षरशः भुसा पाडलाय. 3 षटकार आतापर्यंत आणि ते देखील जबरदस्त फटके. एक पूल देखील पाहिला होता आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये षटकार, आणि लॉंग ऑनच्या वरून हा त्याचा दुसरा षटकार आहे. कमजोर बॉल होता, अक्षरशः गिफ्ट मिळालं होतं त्या ठिकाणी फलंदाजाला, आणि त्याने ते गिफ्ट आहे ते दोन्ही हातांनी कबूल केलंय. लॉंग ऑनच्या वरून बॉल भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. ऑन साईडला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी वेगाने वारे देखील वाहतायत. विशेषतः आपण पाहिलं तर मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये थोडे मिसटाईम फटके देखील झाले, तर मला असं वाटतं की सीमारेषा क्लिअर होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि सकाळपासूनच पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहत आहेत. कदाचित सायंकाळच्या सत्रामध्ये अपोजिट डायरेक्शनमध्ये विंड आपल्याला पाहायला मिळेल, असं बरेचदा घडलंय या ठिकाणी. यावेळेस चांगला बॉल होता, इनसाइड एज घेऊन चेंडू चालला शॉर्ट फाईन लेगला, वेगानं एक धाव कंप्लीट केली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. माहिती होतं निवृत्तीला की त्याला डेंजर एंडला जायचं आहे, त्यामुळे त्याने खूप लवकर स्टार्ट घेतला होता, खूप लवकर बॅकअप केलं होतं सिंगलसाठी, आणि त्याचाच फायदा झालाय. सध्याच्या घडीला मंकड विकेट देखील भरपूर चर्चेत राहिलेला आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मंकडिंगच्या स्वरूपाने फलंदाज बाद होत आहेत, आणि त्यामुळे ती देखील एक काळजी घ्यावी लागते नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या फलंदाजाला. तर स्ट्राईक आता आपण पाहतोय की निवृत्तीकडे आहे. 31 धावांवर खेळतोय. शेवटची 4 चेंडू शिल्लक, धावसंख्या 73 धावा, 2 गडी बाद. अनिकेत पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. यावेळेस उजव्या एष्टीच्या बाहेर हाफ वॉली होती, त्याला ऑन साईडला वळवलंय. 1 धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतंय. विकेट किपरकडे फेक केली जाते. गुणेश आहे एष्टांच्या पाठीमागे. चेंडू कलेक्ट केलाय त्याने, फक्त 1च धावेवर समाधान मानावं लागतंय. थोडासा निराश असेल या बॉलवर निवृत्ती, मला असं वाटतंय, कारण ऑफ साईडला त्याच्याकडे चांगले स्ट्रोक्स आहेत. एक दिल खेचक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह देखील त्याने, एक काय 2 एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह खेळलेले आहेत. तर ऑफ साईडला खेळला असता तर कदाचित जास्त धावा मिळाल्या असत्या, परंतु तरी देखील 1 धाव आली आहे. अनिकेत देखील एक चांगला हुतकरू खेळाडू आहे. आउटसाइड एज आणि विकेट किपरला झेल काही टिपता आला नाही. चेंडू मागे जातोय. थोडीशी फंबलिंग देखील झाली आहे, आणि त्यामुळेच 1 धाव सरती शेवटी कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर मात्र थोडासा धावांचा वेग मंदावलाय, कारण 3 बॉल्सवर त्यानंतर 3 सिंगल्स आलेले आहेत. परंतु ही फारच मोठी धावसंख्या. सावरदेव चषक 2020 मधील आतापर्यंतच्या खेळातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बीबी स्पोर्ट्स इताडे टीमच्या माध्यमातून. 75 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावांचा रतीब घातलाय फलंदाजांनी, धावांचा डोंगर रचला गेलाय. खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न, छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू वाईड आहे. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. उजव्या एष्टीच्या अतिरिक्त बाहेर. ऑफसाईडला आपण पाहतो की शॉर्ट थर्डमॅन आहे, एक पॉइंट रिजन मध्ये खेळाडू आहे, आणि एक कव्हर्स मध्ये फिल्डर आहे, लॉंग ऑफ सीमारेषेवर तैनात. ऑन साईडला फाईन लेगचा खेळाडू फक्त सर्कलच्या आतमध्ये आहे, आणि बाकीचे 4 खेळाडू सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट, डीप वाईडिश मिड विकेट, आणि एक लॉंग ऑन. दुरून खेळलाय, मात्र चेंडूला दूर फेकून दिलाय. मॅग्निफिसंट स्ट्रोक. चेंडू एका टप्प्याच्या सहाय्यानं कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन्स. गोलंदाजीमध्ये नियंत्रणाचा अभाव दिसून येतोय. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्या अनुसार गोलंदाजी अजिबात होत नाहीये. खूप जास्त विट दिली होती, वाईड हाफवाली होती, आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. एक क्लासिक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला बॅट्समन निवृत्तीच्या बॅटमधून. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे निवृत्तीनं. चौकार षटकारांचा पाऊस पाडलाय या जय भोलेनाथ क्रीडांगणामध्ये. धावसंख्या 80 धावांवर जाऊन पोहोचले. 80 रन्स ऑन द बोर्ड. इट्स अ मॅमथ टोटल. आणि या धावसंख्येचा पाठलाग करताना निश्चितच दमछाक होईल कुठल्याही संघाची. 5 षटकांमध्ये 80 धावा खूप असतात. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. प्रेक्षणीय फटकेबाजी केली आहे निवृत्तीनं. शेवटचा बॉल फेस करतोय निवृत्ती.
चांगला बॉल आहे. अशा प्रकारच्या गोलंदाजीची पहिल्यापासून आवश्यकता होती, मात्र तेवढाच दर्जेदार स्ट्रेट ड्राईव्ह, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि धावचीची संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही गोलंदाजाला. चूक घडली गोलंदाजाकडून, चेंडू हातातून निसटला. 2 धावा कंप्लीट आणि ह्याच बरोबर बीबी स्पोर्ट्स इत्ताडे संघाची जबरदस्त इनिंग समाप्त झाली. 5 षटकांमध्ये तब्बल 2 बाद 82 धावा उभ्या केलेल्या आहेत आणि विजयासाठी एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा टीम समोर 83 धावांचं टार्गेट. 16.60च्या सरासरीनं प्रति षटक धावा जोडाव्या लागतील. आपण लगेच दुसऱ्या सामन्याच्या टॉसकडे जाणार आहोत. एकूण 5वा सामना असणार आहे. पहिल्या फेरीतील जो शेवटचा सामना असेल आजचा, आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळे विरुद्ध दत्तकृपा चौदरपाडा. दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. तर नवीन सामन्याच्या टॉसकडे आपण वळतोय. व्यासपीठावर उपस्थित किरवली संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू गोरखनाथ दिगाडकर आणि सुप्रसिद्ध उद्योजक साई बजागे यांना विनंती करतोय आपण यायचं आहे. आपल्या उपस्थितीत या सामन्याची नाणेफेक केली जाईल. माझ्या उजव्या बाजूला सचिन आहेत, भावळे संघाचे संघनायक, आणि दत्तकृपा चौदरपाडा संघाचे संघनायक पवन माझ्या डाव्या बाजूला. दोघांचं हार्दिक स्वागत. स्पेशल टॉस कॉइन एका बाजूला भावेश स्पोर्ट्स किरवली गणेश बजागे यांचा संघ आणि त्यांची प्रतिमा देखील आहे, आणि दुसऱ्या बाजूला सावरीदेव चषक 2020. सचिन कॉल देत आहेत. जय सावरीदेव चषक असा त्यांचा कॉल आहे आणि कॉल त्यांच्या विरोधात गेलाय, कारण आलेला आहे भावेश स्पोर्ट्स किरवली. टॉस जो आहे तो दत्तकृपा चौदरपाडा टीमच्या कॅप्टननी जिंकलाय आणि टॉस विनिंग कॅप्टनला काशीनाथ बजागे ग्रामपंचायत सदस्य किरवली यांच्या माध्यमातून कोल्ड ड्रिंक्स आपण देतोय. त्याचप्रमाणे संदीप पाटील आमनेपाडाचे उद्योजक त्यांच्या माध्यमातून ही कॅप. थँक्यू सो मच साई अँड गोरखनाथ. पवन, काय निर्णय तुमचा? क्षेत्ररक्षण करणार आहात. तुम्हाला देखील प्रथमताच खेळण्याची संधी मिळते या असोसिएशनमध्ये, ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन बद्दल काय बोलाल आणि या स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द? आयोजन तर खूपच भारी आहे आणि आम्हाला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली, त्यांचे आभार आहेत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामागे त्या पाठीमागे काय पर्टिक्युलर कारण आहे आणि किती कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल भावाळी टीमला? 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कुठले गोलंदाज आहेत जे चांगली गोलंदाजी करू शकतील? ते सांगू शकत नाही, ते मैदानामध्ये समजेल. निश्चितच, म्हणजे सर्वच गोलंदाजांकडून तुम्हाला अपेक्षा असतील. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी. हार्दिक शुभेच्छा. सचिन, आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळे कसा संघ आहे? कुठले कुठले चांगले खेळाडू आहेत तुमच्या व्यतिरिक्त? विदेश आहे, अल्पेश आहे, प्रवीण आहे, विकास आहे, जयेश आहे, चांगलीच आहेत सर्व. निश्चितच. तर बॅटिंग करायची प्रथम, कंडिशन्स फार छान आहेत, चांगल्या धावा होत आहेत. किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न राहील? 60 ते 70 धावा मारण्याचा प्रयत्न करू. आणि तुमची काय भूमिका असणार आहे? सलामीला वगैरे येण्याचा प्रयत्न असेल? नाही, सलामीला तर नाही येणार, बघू सिच्युएशन नुसार. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर टॉस पुढील सामन्याचा झालेला आहे. पहिला दिवस आहे आज जय सावरीदेव चषक 2020चा आणि पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे. एका बाजूला आपण दत्तकृपा चौदरपाडा टीमला पाहणार आहोत, ज्यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाळे टीम. थँक्यू. आमनेपाडा संघाच्या इनिंग्सला सुरुवात अप्रतिम फटक्यानं केली आहे गुणेशनं, मात्र चेंडू सीमारेषेलगत जाऊन थोडासा थांबलाय त्या ठिकाणी. आउटफील्ड थोडी स्लो आहे, माती जास्त आहे त्या ठिकाणी, त्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला नाही, परंतु
चांगल्या फटक्यानं सुरुवात केली आहे बॅट्समन गुणेशनं, आणि गुणेशवर फार मोठी मदार असणार आहे कारण धावांचा डोंगर सर करायचा आहे. 83 धावा तब्बल जोडायच्या आहेत विजयासाठी. गुणेशच्या जोडीला आपण पाहतोय रोहनला, तो देखील एक जबरदस्त फलंदाज आहे आणि क्रिकेट रसिकांना चांगल्या प्रकारे आठवत असेल की जो सामना गमावला होता दुसऱ्या फेरीचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, त्या सामन्यामध्ये रोहनने चांगली फटकेबाजी केली होती, क्लासिक शॉट्स खेळले होते. खोलवा टप्प्याचा बॉल गोलंदाज नवनाथच्या माध्यमातून. परंतु इताडे संघाकडे खूप चांगली संधी आहे विजयाची असं मला वाटतंय, कारण त्यांनी खूप जास्त धावा जोडलेल्या आहेत. 82 धावा निवृत्तीनं सुरेख फटकेबाजी केली आणि त्याचबरोबर मुसाने देखील जबरदस्त आकर्षक इनिंग्स खेळली. निवृत्तीने 34 धावा जोडल्या आणि मुसानं 26 धावांचं योगदान दिलं होतं, त्यामुळेच 82 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि चांगली गोलंदाजी देखील आहे, परंतु हा चांगला फटका पुल केलाय 2 खेळाडूंच्या मधून. चेंडू डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. चांगली सुरुवात करत असताना दोन्हीही सलामीवीर अशाच पद्धतीनं आकर्षक फटके खेळावे लागतील. पॉवर प्लेचा विशेषतः फायदा उचलावा लागेल. 2 षटकांमध्ये कुठेतरी 30 ते 35 धावा जर जोडल्या या दोन्ही सलामीवीरांनी तर निश्चितच एक जबरदस्त रनचेस आणि जबरदस्त मॅच क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. नवनाथ पुन्हा एकदा राईट मोद विकेट. यावेळेस ऑन द राईज ड्राईव्ह केलाय. हो झेल होता की काय, प्रयत्न चांगला केला फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं. खूप छान एफर्ट. अशा प्रकारची झेल खूप अवघड असतात. 1 धाव या दरम्यान कंप्लीट केली गेली आहे. बॉलरच्या पायाला लागल्यानंतर बॉल ऑन साईडला गेला होता. धावसंख्या बिनबाद 8, प्रतिषटक 16.60च्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत. आणि या 2 फलंदाजांमध्ये तर खऱ्या अर्थानं क्षमता आहे. चांगली बॅटिंग लाईनअप देखील आहे आमनेपाडा टीमकडे. स्लॉक स्वीपचा वापर, गुणेशच्या बॅट मधून बॉल जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा पार. दणदणीत षटकार. मध्ये नेहमीच असं म्हटलं देखील जातं की वारा तेथेच मारा. वारे वाहत आहेत ऑन साईडला आणि ऑन साईडलाच बॉल उडवला. स्लॉक स्वीप हा एक मनपसंत फटका आहे गुणेश पाटीलचा. भरपूर फटके आहेत, ऑफ साईडला देखील चांगले ड्राईव्ह तो करू शकतो, परंतु सर्वोत्तम त्याचा फटका कुठला असेल तर स्लॉक स्वीप. यावेळेस रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. लेगस्टिकच्या बाहेर गेला फलंदाज, परंतु जी बीट होती ती कव्हर करता आली नाही. बीट झालाय बॅट्समन गुणेश आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त झालंय. एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 14. चांगली सुरुवात आहे. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. उर्वरित 4 षटकांमध्ये 69 धावांची अजूनही आवश्यकता आहे, परंतु सुरुवात छान केली दोन्ही सलामीवीरांनी. धावांचा वेग अजूनही मात्र वाढवावा लागणार आहे. थोडासा आस्किंग रेटच्या मागे पडलाय एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघ, परंतु जमीची बाजू आपण पाहतोय की एकही फलंदाज बाद झालेला नाही. येणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण पाहिलं तर संदीप असेल, त्याचप्रमाणे संकेत, संतोष यांसारखे चांगले चांगले बॅट्समन यायचे बाकी आहेत. विनंती असेल इताडे टीमच्या कॅप्टनला, टीम मीटिंग जास्त काळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि खेळ सुरू ठेवा. मित्रांनो, मी या ठिकाणी थोड्या वेळासाठी थांबतो, मात्र तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा जे सावरदेव चषक 2020 आणि यापुढचं धावतं समालोचन तुमच्या मायक्रोफोनवर माझे परम मित्र आणि सहकारी समालोचक व्हाईस ऑफ पीटीसी योगेश पाटील यांना. थँक्यू सो मच अजय. तर नक्कीच कुठेतरी एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला या सामन्यामध्ये हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल, ज्याप्रमाणे निवृत्तीने अतिशय जबरदस्त कामगिरी केली आपल्या संघासाठी. सुरुवात चांगली झाली आहे. 14 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये जमा केल्या, परंतु नक्कीच या ठिकाणी ही धावसंख्या सुद्धा मला या ठिकाणी गती थोडीशी वाढवावी लागेल. क्षमता जर पाहिजे तर दोन्ही फलंदाजामध्ये आहे. 1 षटकार आतापर्यंत नक्कीच पाहिला गुणेशच्या बॅटमध्ये, रोहनच्या बॅटमध्ये चौकार पाहिला. प्लेकचा फटका जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक पाहायला मिळतो. या क्षेत्रक्षेत्राने सज्ज आहेत. एक क्षण असं वाटलं तर नक्कीच चेंडू मात्र सीमेरेषा पार होऊन निघून जाईल, परंतु नक्कीच ऐनवेळी मात्र अतिशय चांगला क्षेत्रक्षण नमुना डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय केतनच्या माध्यमातून. जवळपास आपल्या संघासाठी किमान 4 धावा वाचवत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिशय जबरदस्त ठिकाणी क्षेत्रक्षण नमुना पाहायला मिळतोय, परंतु नक्कीच अतिशय दर्शनीय स्ट्रोक रोहनच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे, ज्यात मला नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर. कारण लक्ष पाहिले तर तब्बल 83 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पूर्ण करायचं आहे. 5 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळते, कारण दोन्ही बाजून आतापर्यंत अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा दुसरा षटक गोलंदाज
जितेश ते मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पहिल्या षटक नवनाथने हाताळलं. तब्बल 14 धावा खर्च केल्या आणि जितेश पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो. या थोडस वेले संदर्भात सहकार्य करायचं आहे. राट्या मोर्द विकेटने पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू खराब लेंथ आणि इथे मात्र चेंडू निघून जाईल. माफ करा. येस आता मात्र इशारा पाहायला म्हणतो की चौकार. अतिशय जबरदस्त या ठिकाणी मात्र ताल आणि सुरामध्ये फटकेबाजी करतो या रोहन. डाव्या इष्टीवर फुलटॉस चेंडूची फेकी पाहायला मिळाली कारण पॉवर प्लेचं षटक चालू आहे. कारण खाली क्षेत्र होतं डीप स्क्वेअर लेग आपण पाहिलं तर आणि त्याच दिशेने मात्र आपल्याला फटका पाहायला मिळाला. परिणाम सुद्धा चांगला पाहायला मिळतोय की हा चौकार पाहायला मिळाला. जितेश पुन्हा एकदा उर्द विकेटने आता मात्र अतिशय देखना क्लास फटका डीप एस्टा कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स 4 रन्स. थँक्यू. काय अफलातून फटकेबाजी पाहायला मिळते. 360 डिग्री फटकेबाजी मैदानाच्या चौफेर बाजूने इथे मात्र क्लासिकल स्ट्रोक रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या 5 चेंडूंना सामोरा गेलाय. 15 धावांवर गेलतोय. त्यामुळे 3 अतिशय कलात्मक फटके अर्थात चौकार पाहायला मिळाले. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावर. आतापर्यंत आपण जर या षटकाचा जर उल्लेख केला तर 3 चेंडू आतापर्यंत जितेशने लिगल चेंडू हाताळले आणि 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करतोय. ही 2 षटकं फार महत्वाची असणार आहेत दोन्ही संघांसाठी. या 2 षटकामध्ये जेवढ्या धावा इथे मात्र जास्तीत जास्त जोडल्या जातील तेवढाच मात्र चांगला एक कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाच्या फलंदाजामध्ये येऊ शकेल. इथे मात्र सरळ बॅटल ऑफ केला जातो स्टँड अँड डिलिव्हर परंतु लॉंग ऑन अगदी सरळ उभा आहे. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मध्ये चांगली फेकी सिंगलच्या मदतीने सिल्वर जुगली आकडा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मध्ये 25 विदाउट लॉट्स एमडी स्पोर्ट आमनेपाडा. यानंतर पुढची मॅच पाहायला मिळेल. दत्तकृपा चौदरपाडा संघाने टॉस प्राप्त केलाय. शतरंज स्वीकारला आणि कंडेश्वर प्रतिष्ठान बावली संघाला इन्व्हाइट केलाय फलंदाजीसाठी. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग मात्र बरोबर झाला नाही. चेंडू बराच वेळ हवेत आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला जाऊन गॅदर करतोय तात्पुरती मात्र गुणेश पाटीलकडे संधी होती की 2 धावा पूर्ण करण्याची. खूपच चांगली फटकेबाजी आणि चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. 27 धावा आतापर्यंत धावफलकावर. अतिशय चांगल्या प्रकारे मात्र या ठिकाणी सुरुवात झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये आणि ती सुरुवात पुढे घेऊन जाण्याचा इथे मात्र अतिशय चांगल्या प्रकारे मात्र प्रयत्न चालू आहे. गुणेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर सरळ बॅट लॉक करतोय. अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा एक जबरदस्त फटका. पंचांचा इशारा चौकार. मारी कारण आपण जर पाहिलं पहिल्या इनिंग्स मध्ये पूर्णपणे या ठिकाणी गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं नव्हतं कारण फलंदाजांनी त्याच्यावर अधिराज्य गाजवलं. आणि दुसऱ्या इनिंगचा आपण जर विचार केला तर सुद्धा चांगली फटकेबाजी आपल्या स्क्रीनवर अतिशय भव्य आणि दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात की भगव्या रंगाच्या सुंदर ट्रॉफीज आमचे स्पॉन्सर आहेत. किरोली गावचे प्रसिद्ध उद्योजक आणि एक चांगले व्यक्तिमत्व सन्माननीय सायनीजी पजागे यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. त्यांचं मी नक्कीच मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि 2 षटकांत आपण जर खेळ पाहिला तर तब्बल 31 धावा धावफलकावर. 83 धावांची पाठलाग इथं मात्र करतोय
एमडी स्पोर्ट आमनेपणा अजून विजयाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही तुम्हाला 52 धावा या 18 चेंडूमध्ये जोडायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला मात्र या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेटच मात्र शेवटच्या क्षणापर्यंत करावा लागेल, खेळावा लागेल. त्यावेळी तुम्ही त्या आव्हानाचा पाठलाग करू शकता. 31 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज नवनाथ आपल्या स्पेलमधील दुसरं षटक हाताळतोय. सामना करेल रोहन. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच या ठिकाणी उद्दिष्ट होता, परंतु नक्की टायमिंग झाले नाही. थोडस चूक पाहायला मिळाली, परंतु बॅकअप चांगला आहे डीप मिडविकेटच्या दिशेने. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या. आपण जर नक्कीच आव्हान जर बाजूला ठेवलं तर काय चांगली फटकेबाजी या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूपच छान. समीकरण आहे 17 चेंडू 49 धावांचं. एखादी मोठे फटकेच तुम्हाला या आव्हानापर्यंत नक्कीच पुढे घेऊन जाऊ शकतील आणि त्याच फटक्यांची तुम्हाला वारंवार या ठिकाणी मात्र गरज आहे. आणि तशाच प्रकारचे फटके पाहायला मिळतात. ओव्हर पिच चेंडू काय जबरदस्त या ठिकाणी फटका पाहायला मिळतो. या पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो या 6 धावांसाठी. अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि अतिशय जबरदस्त या ठिकाणी सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. फटक्याला लॉंग ऑनला खेळाडू सज्ज होते, परंतु नक्कीच त्याच्या अवघाच्या बाहेर मात्र चेंडू निघून जातो या 6 धावांसाठी. जबरदस्त या ठिकाणी फटकेबाजी रोहन, त्यानंतर गुणेश सुद्धा सादर करतोय. आतापर्यंत आपण जर रोहनचा विचार तर 8 चेंडूला सामोर गेला, तब्बल 24 धावा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा बिग हिट षटकार. छान फटकेबाजी. सिंगल डबल ओव्हर सुद्धा मात्र भर टाकला जातो. त्यानंतर मोठ्या फटक्यांची ज्यावेळी आवश्यकता आहे त्यावेळी मोठे फटके सुद्धा आपण पाहतो या दोन फलंदाजांच्या बॅटमधून. 47 धावसंख्या धावफलकावर. आता मात्र सरळ बॅटने लॉक केला जातोय, परंतु या ठिकाणी उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि लागणारा हा पहिला झटका एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला. रोहन बॅक टू द डगआउट. चांगली इनिंग्स मात्र या ठिकाणी रोहनने सादर केली, कारण बाद होण्यापूर्वी आपण जर पाहिलं तर 11 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि मात्र त्या रोहन बाद झाल्यानंतर तिसरा क्रमांक होते नवीन फलंदाज संकेत. ज्या ब्रेकथ्रूची आवश्यकता होती तो ब्रेकथ्रू मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये मात्र नवनाथने आपल्या संघाला
प्राप्त करून दिलं आणि नवनाचा स्पेल इथं मात्र समाप्त होते. 2 षटकांचा स्पेल हाताळलं. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केले आणि या षटकामध्ये पाहूया 16 धावा, म्हणजे एकूण 2 षटकांमध्ये त्यांनी मात्र तब्बल 30 धावा खर्च केल्या. तर समीकरण आहे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 36 धाब्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. कारण आपण जर धावसंख्या पाहिली धावफलकावर तर एक गडी बाद 47, कारण टार्गेट आहे 83 धावांचं. आणि आता मात्र पाहूया संकेत कशा प्रकारचा संकेत देतोय आपल्या संघासाठी. चला खेळ सुरू करा, जास्त वेळ दडू नका. चौथं षटक मात्र आणखी प्रगतीपथावर नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला बलिराम. आणि पाहूया बलिराम कशा प्रकारचा षटक इथं मात्र हाताळतोय. राट्या मोर्दो विकेट आपल्या षटकात सुरुवात करतो आणि संख्येच्या बाट मध्ये इथे मात्र एक जबरदस्त चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू फेकून देतो या आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. मग मग येतो या भाऊ तुला देतो या मग मग येतो या भाऊ तुला देतो या तुलाच रागलंय का सांग तुलाच रागलंय का चल तुला काय सोनं लागलंय का 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 मग मग येतो या भाऊ तुला देतो या मग मग येतो या भाऊ तुला देतो या तुलाच रागलंय का सांग ना तुलाच रागलंय का. असं वाटतं की या खेळपट्टीचा चांगला अभ्यास आहे या दोन संघाच्या फलंदाजांचा. कारण नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंग्समध्ये सुद्धा आपण खूपच चांगली फटकेबाजी पाहिली आणि त्यानंतर धाबांचा पाठलाग करत असताना एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचे फलंदाज सुद्धा अतिशय चांगले फटकेबाजी इथे मात्र ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संकेत पहिल्याच चेंडूला सामोर गेला. जणू काय असं वाटतं की खेळाडू कक्षामधूनच मात्र हा फलंदाज सेट होऊन आलाय, ज्याप्रमाणे त्याच्या बॅटमध्ये आपण फटका पाहिला. आणि आता मात्र कुठेतरी दबाव टाकण्यासाठी आपण पाहिलं तर सिली मिड ऑफला मात्र या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतोय. आणि ही रणनीती पाहतो की अनेक संघ आता मात्र या रणनीतीचा वापर केला जात असतोय. आणि इथे मात्र पाहूया कशा प्रकारचा मात्र या पुढील फटका पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमा रेषा पार, षटकार. याप्रमाणे अतिशय देखणे फटके आपण पाहतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे हा दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या स्क्रीनवर. ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने हे दृश्य टिपलेलं जातोय पाहतोय आपण. अतिशय हिरवी हिरवी झाडं आहेत आजूबाजूला आणि त्यामध्ये हे क्रीडांगण जय भोलेनाथ क्रीडांगण आमनेपाडा. काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतोय या एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहू शकता उंच उंच असे टावर्स. त्यानंतर आपण पाहू शकता हे किरवली गाव. आणि किरवली गाव पाहिलं तर नक्कीच या निसर्गाच्या सानिध्यामध्ये मात्र वसलेलं आहे. आणि या स्पर्धेचं नक्कीच आपण या ठिकाणी मित्रांनो आपण आनंद घेतोय. जय सौरदेव चषक 2020. तर माऊया पुढील चेंडू मात्र कसा पाहतोय. इथं मात्र मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटच्या खालच्या बाजूला मात्र चेंडू स्पर्श झाला. चेंडू अतिशय या ठिकाणी पाहिलं तर कार्पेटची साने मात्र निघून गेला. फलंदाजाने 2 धाव पूर्ण केले आणि ज्याच्या नावाने स्पर्धा पाहायला मिळते जय सौरदेव चषक 2020 त्याचं नक्कीच आपण या स्क्रीनवर दृश्य सुद्धा पाहिलं. आपण हे सकाळच्या सत्रामध्ये पाहता पाहता पाहिले तर पुढे जाते अतिशय वेगाने 61 धावा. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र फक्त 21+1 22 धाब्यांची आवश्यकता. टार्गेट आहे 83 धावांचं. अतिशय चांगल्या प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळते. या जणू असं वाटलं होतं की नक्कीच थोडंसं फलंदाजानं प्रेशर असेल दडपण असेल परंतु नक्कीच कुठे न डगमगता स्थिरपणाने मात्र फलंदाजी या ठिकाणी या सर्वच फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खास करून मी कौतुक करेन रोहनचं, ज्याने अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आपल्या संघाला उभा करून दिला. आणि एखाद्या वेळी जर तुम्हाला उंच इमारत बांधायची तर पायाभरणी फार चांगली होणं गरजेचं आहे आणि ती पायाभरणी मात्र रोहनने आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि त्यावर आता मात्र उंच टावर पूर्णपणे बांधण्याचं काम करतोय गुणेश आणि संकेत.
पुलटवा चेंडू आहे ऑन साइडला, टायमिंगला जबाब, अंतर सुद्धा चांगला प्राप्त करेल. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करतोय. पंचांचा इशारा षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते संकेतकडनं. आतापर्यंत 4 चेंडूंना सामोरं गेला, 3 बिग हिट त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत आणि एक डबल. 67 धावा इथे मात्र पाहतोय आपण. धाव फलकावर 16 धाब्यांची गरज आणि इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू थोडासा खाली राहिला. हा फटका सुद्धा आपण जर पाहिलं सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच टायमिंग मात्र चांगलं होऊ शकलं असतं. परंतु मोठा फटका खेळण्याचा जो त्याला मोह लाभला होता तो मात्र स्वतःवर वरत आला नाही. आणि त्याचमुळे पाहतो की गोलंदाज बलिराम मात्र या ठिकाणी पहिला डॉट चेंडू मात्र या ओव्हरमध्ये हाताळतोय. आतापर्यंत 20 धावा मात्र बलिरामने खर्च केल्या, त्यामध्ये 3 षटकार आपण पाहिले संख्येच्या बॅटमधनं. आणि समीकरण आहे 7 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 16 धाब्यांची गरज. तो सामना पाहिला तर समान समान संधी आहे दोन्ही संघांना, परंतु या ठिकाणी संकेत ऑन द फायर. अजून एक चांगला फटका, लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करतोय. पंचांचा इशारा षटकार. खरोखरच कौतुकास्पद कामगिरी मात्र या ठिकाणी फलंदाजांची पाहायला मिळते. गोलंदाजाने हवं तसं मात्र या ठिकाणी कार्य केलं नाही दोन्ही संघांच्या, परंतु फलंदाजाने खरोखरच इथे मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंचा आपण जर विचार तर प्रथमतः नवनाथने काय फटकेबाजी साकारली. निवृत्तीने 34 धावांची खूप मोठी इनिंग खेळली साकारली. त्यानंतर मुसाच्या बॅटमध्ये आपण पाहिले की 26 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्या उत्तरामध्ये अतिशय जबरदस्त या ठिकाणी कामगिरी गुणेश पाटील असेल, संकेत असेल, रोहन असेल. आणि आता मात्र समीकरण आहे 6 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धाब्यांची गरज. एकूण धाव संख्या धाव फलकावर 73 धावा 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ. मित्रांनो, जे आपण मान्यवरांसाठी जे आपण उबदार माझी शाल उडवली जात आहे त्याचे स्पॉन्सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय रोहितजी मोतीराम बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांचं आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, कारण तुमच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी खूप चांगला योगदान लाभलेलं आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहे, तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जाऊयात आपण मात्र मॅचच्या दिशेने. 6 चेंडू समीकरण होतं 10 धावांचं आणि पहिल्या चेंडूवर बिग हिट. चेंडू जातोय 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 डीप स्क्वेअर लेगच्या, चेंडू बाहेर निघून जातोय. हा षटकार. इथे मात्र हॅट्रिक साठी पारितोषिक आलेला आहे, परंतु विजयासाठी आता मात्र फक्त 4 धाब्यांची आवश्यकता आहे. परंतु नक्कीच प्रत्येक संघाचा संगणक असं म्हणत असेल की मात्र राजासारखा नवा नाही, परंतु मला संकेत आणि गुणेश पाटील सारखा एक फलंदाज आमच्या संघामध्ये असणं फार गरजेचं आहे. काय फटकेबाजी पाहायला मिळते. 83 धावांचा पाठलाग सहजपणे इथे मात्र केला जातोय. तर एक षटकार आलेला आहे, अजून एक षटकार जर गुणेशच्या बॅटमध्ये आला तर मिस्टर रोहित बजागे याचकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. विजयासाठी फक्त 4 धाब्यांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 5. असं स्वप्न सुद्धा नसेल कोणी पाहिलं की नक्कीच्या धावांचा अशा रीतीने मात्र पाठलाग केला जाऊ शकेल. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी कोणी भविष्यवाणी मात्र करू शकणार नाही. थोडस दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज भाऊ, कारण पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी 6 धावा खर्च केल्या आणि आता मात्र सोपं समीकरण पाहायला मिळतोय. 5 चेंडू 4 धाब्यांची गरज, 4 धावा 5 चेंडू मध्ये मात्र तुम्हाला जोडायचे आहेत. जबरदस्त ठिकाणी आतापर्यंत आपण जर पाहिले तर 160 पेक्षा अधिक धावा या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाऊ ओर द विकेट येते मात्र पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी वेध घेतला इष्ट्यांचा आणि लागतो या एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला हा दुसरा झटका. फलंदाज बाद. बन जाऊंगा तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा तेलुगु रहेगी तो अल्लू
अजूनही सामना संपला नाही मित्रांनो, कारण अजूनही तुम्हाला या सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 4 चेंडूमध्ये 4 धावा हे जोडणं गरजेचं आहे, कारण या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी आणि ड्रेसिंग कंपल्सरी. संकेत सुद्धा येथे मात्र पारितोषिक आलेला आहे, परंतु आता मात्र स्ट्रायकिंग एडला असणार आहेत प्रभाकर. 4 चेंडू 4 धाब्यांची गरज. तुम्हाला इथे मात्र डॉट चेंडूची फेकी करावी लागेल, तुम्हाला नक्कीच इथे विकेट्स प्राप्त करावे लागतील. जादूगर अशी चमत्कारी गोलंदाजी मात्र तुम्हाला साकारावी लागेल, आणि हा कारनामा इथे मात्र गोलंदाज भाऊ करेल का? नवीन फलंदाज आहे, तुम्ही नक्कीच नवीन फलंदाजावर थोडंसं प्रेशर सुद्धा टाकू शकता, परंतु तशा प्रकारची गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे. काय सामना होता कुठे आणि मात्र आता सामना आला कुठे? 4 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धाब्यांची गरज. प्रभाकर ऑन स्ट्राईक और तो विकेट भाऊ पुण्याच्या दा. इथे मात्र अंदाधून फटका, चेंडूवर लक्ष नाही, धावची तोडण्याची शक्यता. वाटा ग्रेट इनिंग इथे मात्र पाहायला मिळते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे मात्र पाहायला मिळते. खूपच वेगाने इथे मात्र धाव पूर्ण केली, परंतु पंचांचा लेग बायचा इशारा. अव्वंतर धावसंख्येत बरं धावा कशा येतात हे महत्वाचं नाही, परंतु नक्कीच धावा येणं आता मात्र गरजेचं आहे एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला, कारण ही स्पर्धा फार महत्वाची आहे या संघासाठी, आणि हा सामना फार महत्वाचा असेल बीबी स्पोर्ट इताडे संघासाठी. तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर 3 चेंडूमध्ये तुम्हाला 3 धाब्यांचं संरक्षण करावं लागेल. संख्येसाठी सुवर्ण संधी आहे. एका षटकार किंवा एका चौकार जर तुम्ही जर या ठिकाणी प्राप्त केला तर मिस्टर रोहित बजागे यासकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. 3 चेंडू 3 धाब्यांची गरज. बॉल टर्न इक्वेशन, आणि इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडीशी अपेक्षा पाहायला मिळाली. पहा मित्रांनो, हेच तर क्रिकेट आहे. 10 धाब्यांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर भाऊने पूर्णपणे कमबॅक केलं. समीकरण आलं होतं 5 चेंडू 4 धावांचं, आणि आता मात्र समीकरण पाहिलं तर 2 चेंडू विजयासाठी 3 धाब्यांची गरज. लक्षात घ्या, चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे तुम्हाला या 3 धाबा जोडणं गरजेचं असेल, अनिवार्य आहे. एखादा डॉट चेंडू आला तर मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्यामध्ये एक रंगत निर्माण होऊ शकेल. तर हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, शॉट फाईन लेगला, जबरदस्त जेल, फलंदाज फेल. विनाशकाली विपरीत बुद्धी का म्हटली जाते या, कारण तुम्हाला 5 चेंडूमध्ये जोडायच्या होत्या. तुम्ही एकेच सिंगल डबलवर सुद्धा भर टाकला असता सुद्धा या धाबांचा पाठलाग सहजपणे पूर्ण करू शकले असते, परंतु या ठिकाणी फलंदाज चुकीचे शॉट सिलेक्ट केले, आणि आता मात्र स्थिती जर पाहिली तर 1 चेंडू शिल्लक आहे आणि धाबांची गरज आहे ती म्हणजे 3. काय सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय, आणि अशाच प्रकारे सामने प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. तर की दोन्ही संघांकडे पाहिलं तर फलंदाजाने योग्य ती कामगिरी केली. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. चौकार षटकाराचा पाऊस या मॅच मध्ये पाहायला मिळाले, परंतु या मॅचचा हिरो ठरेल का फलंदाज चेतन की भाऊ? हा सामना मात्र आपल्या संघाला विजय करून देईल. 1 चेंडू 3 धाब्यांची गरज. पैसा उसूल सामना इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हृदयाची धडकन वाढवणारा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. काय दडलंय या चेंडूमध्ये नक्कीच अजूनही आपण भविष्य करू शकणार. आणि एक महत्वाची सूचना आहे, जर एखादा चेंडू डॉट झाला आणि एसटी रक्षकाने जर चेंडू तो गॅदर केला तर मात्र कोणती धाव तुम्हाला दिली जाणार नाही. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, 3 धाब्यांची गरज. चेतन कशा प्रकारचा मात्र फटका केलेला, भाऊ कशा प्रकारचा हा चेंडू टाकेल, सर्वांची नजर आता मात्र या चेंडूवर आहेत. तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. काय सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतो. या एमडी स्पोर्ट आमनेपाडा विरुद्ध बीबी स्पोर्ट इताडे. दडपण असेल क्षेत्ररक्षणावर, दडपण असेल गोलंदाजावर, दडपण असेल फलंदाजांवर, आणि अशा स्थितीमध्ये एखादा क्षेत्ररक्षक म्हणतो की माझ्याकडे चेंडू आला नाही तर फार चांगला आहे, पण जो दबावला झेलेल तोच संघ मात्र या ठिकाणी विजयाकडे मात्र वाटचाल करेल. 1 चेंडू 3 धावांची गरज. भाऊ मार्गस्थ होतोय, आमच्यापासून लांब जातोय आणि सामनाकडे सज्ज होतोय चेतन. लोअर फुटात चेंडू, परंतु टायमिंग झालं नाही, चेंडू जातोय मिड विकेट दिशेने. एकदा पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाऊ शकेल, आणि या ठिकाणी एका धावेने एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ मात्र पराभूत होतोय. सामना टाय झालेला आहे, कारण या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी आहे, आणि चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे त्या संघाला विजय घोषित केला जाईल. म्हणजे विजय संघ आहे बीबी स्पोर्ट इताडे.
कारण 12 चेंडूमध्ये 34 धावा म्हणजे तुफानी केली साकारणारा खेळाडू आहे, अर्थात निवृत्ती इज द मॅन ऑफ द मॅच. मित्रांनो, आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करणारे असे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय जयवंतजी बजागे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. मी तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. माफ करा, कारण आपण निवृत्तीची इनिंग्स पाहिली तर 38 धावांची इनिंग्स आहे. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळालेली आणि आता मात्र निवृत्तीला आपण या व्यासपीठावर पारितोषिक देणार आहोत. या निवृत्ती आपण व्यासपीठावर पारितोषिक स्वीकारण्यासाठी